आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आऊची म्हणजे माझ्या आजीची अजून एक रेसिपी, ज्याचं नाव आहे खारवणी. नावावरनं काहीतरी खारट वाटलं नाही का? पण अजिबात नाही. उलट ही चवीला आंबट आणि गोड अशी लागते. कशापासून बनवतात? अर्थात कैरीपासून. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेऊया. त्याच्यात मी आत्ता एकच मिरची टाकली आहे. तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही 2 मिरच्या टाकू शकता. एक कांदा मी बारीक कापून टाकला आहे. हा कांदा आता छान लालसर होईपर्यंत, मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदा की हा कांदा मऊ लालसर झाला की आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत एकदम बारीक कापून, आणि पाणी टाकून ह्याला शिजवून घेणार आहोत. बटाटे पूर्णपणे शिजले पाहिजेत. लागल्यास ॲडिशनल पाणी तुम्ही टाकू शकता. एक 10 मिनटानंतर आपण बघतोय की बटाटा जो आहे हा पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकणार आहोत. मी कैरीचे बारीक तुकडे केलेले नाही आहेत, थोडे मीडियम ठेवलेले आहेत. आणि आपण कैरी नंतर टाकतोय कारण आपल्याला बटाटे आधी शिजवून घ्यायचे होते. सो आता आपण ह्याच्यात कैरी टाकूया आणि गरज पडल्यास अजून थोडं पाणी टाकूया आणि कैरी शिजू देऊया. कैरीबरोबरच शिजताना आपण ह्याच्यात साधारणतः 4 चमचे साखर टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. म्हणजे हे एकजीवही होऊन जाईल आणि एकत्र छान शिजूनही होईल. अजून एक 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कैरी शिजली आहे. आता आपण ह्याला थोडं थोडं मॅश करायचं आहे, जास्त मॅश करायचं नाही आहे. ती तोंडातही आली पाहिजे, तरच तो आंबटपणा अजून छान जाणवतो. आणि मॅश केल्यामुळे त्याचा जो आंबटपणा आहे तो सगळीकडे छान पसरतोही. या वेळेला तुम्ही इथे थोडीशी वेलची पूडही टाकू शकता. मला आवडत नाही म्हणून मी ती स्किप करते. मॅश झाल्यामुळे आता हे एकजीव वाटतंय. आपण याच्यात अजून थोडंसं पाणी टाकूया आणि 1-2 मिनटं ह्याला परत उकळी येऊ देऊया. आता छान उकळी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मिश्रणाला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचं आहे. मी 5 ते 6 लवंगा तोडून घेतल्या आहेत, ज्याच्यामुळे त्याचा जो अरोमा आहे, त्याचा जो स्वाद आहे तो छान तुपामध्ये मिक्स होईल. तर त्या आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि नंतर ही फोडणी, ह्याच्यात बाकी काही नाही टाकायचं आहे, ही फोडणी आपण केलेल्या खारवणीमध्ये द्यायची आहे. आपली खारवणी इथे तयार झालेली आहे. ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ ही फोडणी ह्यात मुरू द्यायची आहे. आता तुम्ही विचाराल हे कशासोबत खायचं? मला तर हे असंच वाटी भरून खायला आवडतं. पण आमच्याकडे पुरी आणि चपातीसोबत खारवणीचा बेत केला जातो. तर तुम्हीही हा बेत नक्की ट्राय करा.